मी आता आहे भायखळ्याच्या जुन्या पोलीस लाईन मध्ये. इथे पहिल्या मजल्यावर 30 नंबरच्या खोलीमध्ये अरुण जाधव राहतात. अरुण जाधव एका भयानक इतिहासाचे साक्षीदार आहे. शरीरामध्ये 5 गोळ्या घेऊन ते पोलिसांना अतिरेक्यांची माहिती देत राहिले. अरुण, मला सांगा, काय घडलं त्या दिवशी? त्यावेळेला अंधार पडला होता, त्या गल्लीमध्ये अंधार होता आणि जे लोक होते तिथे आपले पोलीस ऑफिसर्स ते सगळे वरती एम करून कामासुटीच्या दिशेने एम करून लपत छपत गाडीचा आधार घेत गाडीचा कानोसा घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. हे जेव्हा मी बघितलं गाडीतून उतरल्यानंतर आणि मी जाऊन साळसकर साहेबांना मी अटॅच झालो. माझ्याबरोबर माझा जोडीदार होता. साळसकर साहेबांच्या पुढे 1-2 पावलावरती करकरी साहेब होते. करकरी साहेब, साळसकर साहेब एकमेकाला फीडबॅक देत काम हॉस्पिटलच्या पाठीमागच्या गेटपर्यंत आम्ही पोहोचलो. कामटे साहेब आम्हाला जॉईन झाले काम हॉस्पिटलच्या मागच्या गेटमध्ये. गाडी स्टार्ट झाली, गाडी चालू झाली. गाडी निघाल्यानंतर 1-2 मिनिट फर्स्ट सेकंड गिअर टाकला असेल नसेल ड्रायव्हरने, तेवढं साळसकर साहेबांनी ड्रायव्हरला आवाज दिला, गाडी थांबव. दरवाजा उघडला आणि साळसकर साहेब स्वतः स्टेअरिंगवर जाऊन बसले. एसबीओन ऑफिसवरून गाडी ज्यावेळेला निघाली, राईट साइडून अचानक जेवढा ब्रश फायर एवढा आमच्या अंगावर झाला गाडीवरती, काहीच कळलं नाही. आवाज झाला विजेचा कडकड कसा एकदम ब्रश फायर चालू झाला. मी राईट साईडला बघितलं, कामटे साहेबांनी स्टेन अशी उचलली होती राईट साईडला. त्या राईट साईडला बघितल्या स्टेन ताणलेली बघून मी पुढे बघितले समोर माझ्या काचेतून. माझ्या समोर जे 2 कॉन्स्टेबल होते, 2 कॉन्स्टेबलच्या डोक्याच्या मधून काचेतून मला समोर 2 माणसं, एक उंच आणि एक उंचीने लहान असलेला त्याच्यापेक्षा, 2 जण आमच्याकडे फायरिंग करतात. माझी मी स्टेन उचलली आणि माझी मी स्टेन त्यांच्यावर फायरिंग चालू केली. त्यावेळेस साळसकर साहेब, मी, कामटे साहेब, किरकर साहेब, आम्ही सगळेच त्यांच्या दिशेने फायर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि फायरिंग झाली, काच माझी फुटली. त्यांचा ब्रश एवढा कंटिन्यू चालू होता स्टार्टला, पहिला अटॅक त्यांचा. त्या अटॅक मध्ये आम्ही जेव्हा त्यांना क्रॉस फायर करतोय तर त्यावेळेला आम्ही निष्प्रभ ठरलो. मला माझ्या हातात 2-3 राऊंड घुसले, लेफ्ट साईडला माझ्या गोळ्या चाटून गेल्या. त्या अतिरेकीपैकी उंच अतिरेकी आहे तो दरवाजाकडे आला आमच्या पाठीमागच्या. जेव्हा बघितलं साळसकर साहेबांनी त्यानं काढलं सर बाहेर, खाली खेचून काढलं साळसकर साहेबांना. तेव्हा गोळी लागली होती त्यांना. साहेबांना गोळ्या लागल्या होत्या, सगळ्यांना गोळ्या लागल्या होत्या. आम्हाला ती मोमेंट व्हायच्या अगोदर मला वाटत होतं की आम्ही सगळं नाटक करतोय. मी जेव्हा त्यामध्ये सगळे शांत झालोय, तसं काय नव्हतं. साहेबांना गोळ्या लागल्या होत्या. त्यानं ड्रायव्हर सीटला येऊन साळसकर साहेबांना बाहेर काढलं, खाली टाकलं. लेफ्ट साईडला असलेलं आहे कामटे साहेबांना जरा मोठी केस असलेलं, लांब केस असलेलं, त्याच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या अतिरेक्याने कामटे साहेबांना बाहेर काढलं. त्यांना पण बाहेर काढलं खेचून. नंतर त्यानं मधला दरवाजा उघडला त्याच इसमाला आणि करकर साहेबांना बाहेर काढलं. करकर साहेबांना बाहेर काढताना तो बोलला, त्याने जॅकेट पेन आहे. तो जो वर्ड्स होता तो पठाणी टाईप होता त्या माणसाचा. त्याचं बोलणं आवाज पठाणी टाईप. बाहेर काढल्यानंतर साळसकर साहेबांना ज्याने काढलं तो स्टेअरिंगवर बसला, हा दरवाजा लॉक करून लावून कामटे साहेब बसलेले त्या सीटवर बसला. गाडी स्टार्ट होणार त्याच वेळेला माझ्या समोर असलेल्या कॉन्स्टेबलचा मोबाईल वाजला. त्याने लेफ्ट साईडला बसलेल्या अतिरेक्याने गाडीतच ब्रश मारला मधल्या सीटमध्ये, गोळ्या मारल्या गाडीत. तर त्यातून सुद्धा मी वाचलो. माझ्या वाचण्यामागचं कारण काय हेच मला कळत नाही. मंत्रालय जंक्शनवर त्याने सेकंड लेफ्ट मारला, सर्कल आहे विधान भवनकडे रस्ता जातो, त्या सर्कल वरून परत लेफ्ट मारल्यानंतर युटर्न जेव्हा मारला ना तेव्हा गाडीचा टायर पूर्ण निघाला. गाडी डिस्कवर चालली, गाडीचं स्पीड कमी झालं. त्याच वेळेला राईट साईडला असणाऱ्या स्टॉलवरती काही पब्लिक दिसले 5-6, तर त्यांच्या दिशेने त्याने हँड ग्रेनेड टाकला, छोटासा ब्रश फायर केला त्या एरियात. तिथून परत लेफ्टर्न मारला. विधान भवनच्या तिथं आल्यानंतर गाडी युटर्न मारली. गाडी स्पीडमध्ये त्यांना पाहिजे अशी पळत नव्हती. गाडी त्यांनी सोडली. गाडी सोडल्यानंतर गाडीने उतरले. पुढून समोरून येणारी स्कोडा सिल्वर कलरची होती, त्या गाडीला त्यांनी एम केला. तिथं त्यांनी फायरिंग नाही केली सर. त्या गाडीला त्यांना पळून जायचं होतं. त्यांनी त्या स्कोडावरती एम केला. एम केल्यानंतर त्या स्कोडातले कपल्स, जेंट्स, लेडीज कोण होते त्यांना उतरवलं. ही जी मोमेंट होते ही माझ्या शीटच्या लेवलला, ऑफिसर सीट टेकतात ना, ती छोटी शीट असते, त्या शीटच्या दोन्ही मधून मी ती बघत होतो सगळं. जेव्हा ती गाडी स्कोडा गाडी पास झाली, हल्ली माझ्या समोर अपोजिट साईडने, त्यावेळेला मी उठलो. ह्या तिघांना हलवण्यापर्यंत हे काय हल्ले नाहीत.
लेफ्ट साईडला असा झुकलो पुढच्या साईडला, कारण राईट साईडला ड्रायव्हरच्या पाठीमागे वायरलेसचा हँडसेट होता. वायरलेसचा हँडसेट घेतला आणि कॉलिंग कंट्रोल ते कॉन्सन काय मला माहित नाही, कॉन्स्टेबल जाधव सगळे संपले, सगळे खतम झाले म्हणून. साळसकर साहेब, कामटे साहेब, करकर साहेब, तिघांना तिथं टाकलेलं आहे रंगभूमीची, तिथं ताबडतोब पहिली मदत पाठवा. आणि आमची गाडी आम्हाला चौघांना घेऊन हायजॅक करून गाडी घेऊन गेलेत विधान भवनला. आता इथे गाडी विधान भवन पण मी बोललो नाही पहिल्यांदा, स्टेट बँक ऑफ म्हैसूर मला दिसते, कारण तेव्हा ते भुरळ येत होते मला, रक्ताची रक्त वाहत होतं माझं. स्टेट बँक ऑफ म्हैसूर दिसते पाठीमागे, सगळं विधान भवन. या ठिकाणी आता गाडी सोडली आणि सदरचे अतिरेकी हे आता सिल्वरगडच्या होंडा सिटी या स्कोडा गाडीतून गेलेत. ही माझी इन्फॉर्मेशन मी कंट्रोलला ज्या वेळेला कळवली तेव्हा सर्व वायरलेस मोबाईलने, आयपीएस ऑफिसरने सगळ्यांनी ऐकली ती. त्याच वेळेला समोरच्या एका मोबाईलने रिप्लाय पण दिला की सदरची गाडी आमच्या इथून पास झाली. मी म्हणलं माझं सार्थक झालं. मी जे जगलो किंवा मी जे आतापर्यंत जे वेदना सहन करत थांबलो, माझा कॉल पासआउट झाला. 0016 वाजता कंट्रोल रूमने सांगितलं की एक स्कोडा कार रॉब केलेली आहे आणि ती गाडी मरीन ड्राईव्हच्या दिशेने चौपाटीकडे येत आहे आणि त्यात अतिरेकी आहेत. ही गाडी येत आहे हे समजल्यावर तिथे जे आमचे हे स्टाफ होते, जे तिथे जे आमचं पथक होतं नाकाबंदीला, हे एकदम सतर्क झालं आणि त्यांनी नाकाबंदीला बॅरिकेडिंग, डबल बॅरिकेडिंग करून ते तिथे उभे राहिले. आमचे एपीआय बावधनकर आणि PSI कदम यांच्याकडे पिस्टल होती. अशा प्रकारे उभं राहिल्यानंतर जेव्हा ती गाडी जोरात आली, स्कोडा गाडी, आणि त्यांच्या जवळजवळ त्या बॅरिकेड्स पासून 50 फुटावर उभी राहिली, मग त्यांनी अचानक गाडी सुरू केली आणि एकदम स्पीडमध्ये तो बॅरिकेडच्या दिशेने आला आणि यू टर्न घेतला त्याने, म्हणजे उजव्या साईडने. आणि उजव्या साईडने यू टर्न घेताना त्याची गाडी त्या दुभागत जगावर आदळली. हे बघितल्याबरोबर आमचे हे लोक टीम, एका साईडला एपीआय बावधनकर, PSI कदम, त्यांच्यावर त्यांच्या डिरेक्शनचा स्टाफ होता, ते ड्रायव्हरच्या साईडला होते, ते एकदम पुढे आले. हे बघितल्यानंतर त्या जो ड्रायव्हरच्या सीटवर जो बसला होता अतिरेकी, त्याचं नाव आहे अबू इस्माईल, तर त्याने लगेच फायरिंग सुरू केलं. त्यांनी फायरिंग केल्यानंतर मी त्याच्या मागच्या बाजूला गेलो, गाडीच्या मागच्या बाजूला, म्हणजे तो जो बसला होता त्या बाजूला, आणि कदम साहेब जरा त्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पुढे उभे होते. आणि त्यांनी कदम साहेबांनी सुरुवात केली आणि मी पण मागून त्याचा जो पोर्शन दिसत होता मला त्या खिडकीतना, त्याच्यावर फायरिंग एम करून फायरिंग केली आणि तो शांत झाला त्या ठिकाणी. तो शांत झाल्याचं पाहताच आमचे डिटेक्शनचे स्टाफ होता, तो लगेच जाऊन त्या गाडीची चावी, परत एक AK-47 होतं ते काढलं, ते पिस्टल होतं ते काढलं. त्याच वेळी म्हणजे त्यापूर्वी आमचा हा इन्सिडेंट चालू असताना डाव्या बाजूचा जो अतिरेकी होता त्यांनी पहिले तर हात वर केले होते. त्याचे हात वर करणं बघून कसा जो आता आणि आपल्या जो भरपूर काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्या त्याच कसात मी पहिल्यांदा हात वर केले. आमचं त्या बाजूला असणारा स्टाफ त्यांनी हात वर केले, सरेंडर होतोय या उद्देशाने बॅरिकेड्स क्रॉस करून पुढे आला. त्याच्यामध्ये आमचे SI जे ओंबळे साहेब शहीद झालेले ते पहिल्यांदा होते. त्यांच्या बरोबरच, म्हणजे त्यांच्या बरोबरच बाकी स्टाफ होता, API गोविलकर साहेब त्यांच्या बरोबर होते. त्या सर्वांच्या हातात लाट्या होत्या. तर ते ज्यावेळी जवळ आले त्यावेळी या कसाबनी पटकन आपल्या दरवाजा डाव्या बाजूचा उघडला आणि जमिनीवर पाठीवर झोपला. त्याचं याच्या लक्षात आहे की आपल्याकडे कुठल्या दिशेने पाठीवर झोपला, बरोबर रोडवर. त्याला हे माहित आहे की आपल्याकडे लोक कुठल्या दिशेने येत आहेत आणि त्यांनी बरोबर दोन्ही पायामध्ये पकडलेली AK-47 नोक पायामध्ये लोकांच्या दिशेने बरोबर नोक केलं. त्यांनी नोक केलं आणि आमच्या उंबळे साहेब त्याला त्याच्यावर झडप घालण्यात एकच वेळ झाली. त्यावेळी त्याचा जो फायर झाला तो एवढा भयानक, त्याचा फायर AK-47 फायर म्हणजे एकदम भयानक. त्याच्या त्या अगदी एका सेकंदाच्या फायरमध्ये सुद्धा त्यांना 5 गोळ्या लागल्या. आमच्या SI उंबळे साहेब सायमल्टेनियसली बरोबर आमचा त्यांच्याबरोबरचा स्टाफ तिथे टच झाला होता. मग त्यांनी एवढं होऊन सुद्धा लाट्या काट्याने त्याच्यावर भयंकर प्रभाव केला. एवढा प्रभाव केला की त्याची जी हातातली AK-47 होती ती एकाने खेचून घेतली बाजूला, एकाने त्याच्या पॉकेटमध्ये एक पिस्टल मिळालं 9mm, ते काढून घेतलं आणि त्याला पूर्ण निशस्त्र केलं. बॉम्बही घेतला आणि त्याच्याबरोबर एक जॅकेट पण होतं. हँड ग्रेनेड जॅकेट, ते हँड ग्रेनेड, ते जॅकेट उघडलं त्यामध्ये एक जिवंत हँड ग्रेनेड मिळालं. ते ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवलं. असं करून त्या बाजूनी त्याच्यावर पूर्ण ताबा मिळाला. 26 नोव्हेंबरची रात्र ही जशी अतिरेक्यांची रात्र होती तशी ती मुंबई पोलिसांची सुद्धा रात्र होती. त्या दिवशी मुंबई पोलिसांचा चेहरा, त्यांची प्रतिमा बदलायला सुरुवात झाली. लोकांच्या मनातला पोलिसांविषयीचा आदर त्या दिवशी
वाढला. आमचे पोलीस, आम्ही त्यांच्यावर खूप टीका केली आजपर्यंत, पण ज्या दिवशी अतिरेक्यांचं संकट आलं त्या दिवशी त्यांची हिंमत कमी पडली नाही, एवढं तरी आता आम्ही अभिमानाने म्हणू शकतो. या सर्व शहीदांना आणि जिगरबाजांना भेटल्यावर आता आपण आहोत नायगावच्या पोलीस शहीद स्मारकाजवळ. हे स्मारक गेली 48 वर्षे इथे उभं आहे, उन्हातानात, पावसात. खरं सांगायचं तर आपण त्याची आठवणच ठेवलेली नाही. यापुढे तरी ते मनात जपून ठेवूया. दहशतवादाविरुद्ध लढताना ते आपल्याला यापुढे निश्चितपणे बळ देईल.